नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, उकडीचे मोदक तर आपण पाहिले, गणपतीचे स्पेशल. आज आपण बनवणार आहोत मिल्क पावडर मोदक. मिल्क पावडरपासून आपण मोदक तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, 1 चमच किंवा अर्धा चमच वेलची पावडर घ्यायची आणि इथे 2 मोठे चमच साजूक तूप घेतलेलं आहे. लहान चमच असेल तर 3 चमच घ्यायचं. आणि आता आपण नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ओला जवला कसा बनवायचा ते दाखवते. ओला जवला किंवा ओला कोलीम ह्याला म्हणतात. हे ओला जवला मी चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे. त्याच्यासाठी मी 1 कांदा घेतलेला आहे कापून, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि पाती कांद्याची 1 जुडी व्यवस्थित चांगली स्वच्छ करून बारीक कापून घेतलेली आहे. फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या बारीक चिरून बारीक कापून घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेलं आहे बारीक करून. हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि मीठ. आता आपण फोडणी टाकणार आहोत. फोडणीसाठी मी पॅन घेतलाय. पॅन चांगला गरम झालेला आहे. त्यातच मी आता 2 चमच तेल टाकते. कांदा, टोमॅटो हे आपण अगोदर चांगलं शिजवून घेऊया. आपला कांदा शिजलाय का? थोडाफार शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहोत, किंचित हिंग. त्यातच आपण हिरवी मिरची कापून घेतलेली आहे ती टाकणार आहोत आणि 1 कांदा होईल जवळजवळ लसूणचा एवढा आपण त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत. हे चांगलं परतून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद, 1 चमच आगरी मसाला, आगरी मिक्स मसाला, त्यामध्ये अर्धा चमच गरम मसाला. आपण हे परतवून घेऊया. आणि ह्याच मसाल्यांमध्ये मिक्स होईल असा हा कोलीम टाकणार आहोत, ओला जवला. हा चांगला व्यवस्थित वाफवू द्यायचे आणि नंतर आपण याला मिक्स करूया. बघूया आपलं जरा झालंय काय कोलीम. हे ना कोलीम आपण अशा हलक्या हाताने मिक्स करायचं. अगदीच पूर्ण असं ढवळाढवळ करायचं नाही, नाहीतर मग ते तुटतो, कुस्कारा होतो आणि ते छान नाही लागत. आता आपलं साधारण व्यवस्थित असं हे झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे. त्यात मी चवीप्रमाणे मीठ टाकते. ते पण आपण ढवळून घेऊया व्यवस्थित. आणि सारखं सारखं सतत हलवायचं नाही, नाहीतर त्याचा पूर्ण चिवडा तयार होईल. त्याच्यामध्ये मी आता पाती कांदा टाकते वरून. पाती कांदा हा ऑप्शनल आहे, ज्याच्याकडे असेल त्यांनीच टाकायचा. आणि दुसरं म्हणजे मी पाती कांदा वापरला आहे म्हणून त्याच्यामध्ये मी टोमॅटो वापरलेला आहे आंबट म्हणून. पाती कांदा ज्याला वापरायचं नसेल त्यांनी कोकम वापरला तरी चालेल टोमॅटोच्या बदली. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक वाफ घेऊया, कारण की हे कोलीम लगेचच शिजून निघतो, म्हणजे लगेच शिजतो. आणि पाती कांद्याचा जो फ्लेवर आहे तो अतिशय छान लागतो त्याला. म्हणून आता छान असा घमघमाट सुटलेला आहे, मस्त सुगंध सुटलाय. तर आता हे मी एक वाफ घेते. एकदा वाफवून घेऊया 2 मिनिटासाठी आणि नंतर आपलं कोलीम तयार.
बघूया आपला जवला झालाय का. आपला जवला व्यवस्थित झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. मैत्रिणींनो, ओला जवला आपला तयार झालेला आहे. ओल्या जवल्याचं तिखट आणि तांदळाची भाकरी, पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी अतिशय टेस्टी लागते. ही आमची नाश्त्याची तयारी झालेली आहे. तुम्ही सुद्धा जवला बनवा आणि पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी बनवा आणि मस्त फर्स्ट क्लास नाश्ता करा. खूप छान होईल. पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी बनवायची असेल तर तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहू शकता. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.